गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आता आपण प्रिपरेशन्स ऑफ डायहायड्रोजन्स डायहायड्रोजनचं प्रिपरेशन्स करणार आहोत. डायहायड्रोजन म्हणजेच डायहायड्रोजन्सलाच आपण हायड्रोजन्स असंही म्हणत असतो. आता सर्वात पहिलं जे प्रिपरेशन्स आहे आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन सर्वात जास्त कोणत्या सोर्समध्ये असणार आहे नेचरमध्ये? वॉटर. त्याच्यामुळे वॉटरमधून जर आपण हायड्रोजन सेपरेट करू शकलो तर इझिली आपल्याला हायड्रोजन गॅसचं प्रिपरेशन्स करता येईल. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून सुरुवातीला जे पहिलं प्रिपरेशन्स आहे तर ती पहिलं प्रिपरेशन्स आपण ते समजून घेणार आहोत. बाय ॲक्शन ऑफ वॉटर विथ मेटल्स. बघा लक्षात ठेवायचं आहे प्रिपरेशन ऑफ डायहायड्रोजनमध्ये पहिली जी रिएक्शन आहे बाय ॲक्शन ऑफ वॉटर विथ मेटल्स. कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? विथ मेटल्स. आता मेटल्समध्ये तीन प्रकारचे मेटल्स आपण स्टडी करणार आहोत. एक ॲक्टिव्ह मेटल, एक लेस ॲक्टिव्ह मेटल सोबत वॉटरचे रिएक्शन्स आणि एक व्हेरी लिटल ॲक्टिव्ह मेटल सोबत. आता ॲक्टिव्ह मेटल म्हणजे कोणते? जे मेटल हायड्रोजनपेक्षा मोर पॉझिटिव्ह असतात त्यांना आपण ॲक्टिव्ह मेटल म्हणत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला आपण यांची रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत? व्हेरी ॲक्टिव्ह मेटल सोबत वॉटरची रिएक्शन्स करू. तर आता व्हेरी ॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे कोणते मेटल्सला आपण व्हेरी ॲक्टिव्ह मेटल्स म्हणत असतो? तर नॅचरली व्हेरी ॲक्टिव्ह मेटल्स म्हणजे अल्कली मेटल्स. आपल्याला माहिती आहे की पिरियोडिक टेबल्समधले जे अल्कली मेटल्स असतात हे खूप जास्त रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. ॲक्टिव्ह मेटल्समध्ये अल्कली मेटल्समध्ये सोडियम मेटल्स, पोटॅशियम मेटल्स, रुबिडियम, सीझियम हे जे मेटल्स असतात ते हे खूप ॲक्टिव्ह मेटल आहे आपल्या पिरियोडिक टेबलमधले. त्यानंतर दुसरे अल्कली अर्थ मेटल्स हे सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये सर्वात जास्त सेकंड नंबरचे ॲक्टिव्ह मेटल्स आहेत अल्कली मेटल्स नंतर. तर यामध्ये नेक्स्ट या मेटल्समध्ये येतील बेरियम, त्याच्यानंतर स्ट्रॉन्टियम, बेरियम आहे, स्ट्रॉन्टियम आहे, कॅल्शियम हे तुमचे सेकंड ए ग्रुपचे ॲक्टिव्ह मेटल्स असतील. तर यांच्यासोबत जेव्हा आपण वॉटरची रिएक्शन्स करू तर ही हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल. खूप जास्त हीट रिलीज होईल. बरोबर आहे. आणि हीट रिलीज झाल्यामुळं हायड्रोजन गॅसची प्रॉपर्टी आहे की इनफ्लेमेबल, तो ज्वलनशील आहे आणि फायर कॅच होईल. त्यामुळं आपण जेव्हा कोणत्याही ॲक्टिव्ह मेटलची रिएक्शन्स करणार आहोत तर फॉर एक्झाम्पलमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊ यांच्यामध्ये. जसं मी सोडियम मेटलची रिएक्शन्स कोणासोबत केली? वॉटरसोबत जर केली. बघा लक्षात ठेवायचं तर काय होणार आहे? नॅचरली हे H पॉझिटिव्ह याच्यापेक्षा हा सोडियम मोर पॉझिटिव्ह आहे, हा याला डिस्प्लेस करून टाकेल इथून आणि त्यामुळं काय तयार होईल? सोडियम ऑक्साईड तयार होईल प्लस लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस जो आपल्याला तयार करायचा आहे हायड्रोजन गॅस आहे की नाही. आणि म्हणजे बॅलन्स करण्यासाठी मी ते टॉईस करणार आहे. ही जी रिएक्शन्स आहे ही हायली एक्झोथर्मिक रिएक्शन्स आहे. एक्झोथर्मिक रिएक्शन्स म्हणजे हे रिएक्शन्स होत असताना खूप जास्त हीट लिबरेट होत असते. आता ही जी हीट लिबरेट होत असते आणि हायड्रोजन हा इनफ्लेमेबल आहे, दॅट्स वाय कॅच द फायर. त्याच्यामुळं आग लागते. हे जर आपण या वॉटरवर हे मेटल जर आपण ॲड केला तर डायरेक्ट आग लागते आणि हायड्रोजन गॅस काय होत असते? रिलीज होत असते. सेकंड एक्झाम्पल बघ. मोर ॲक्टिव्ह मेटल म्हणजे जे हायड्रोजनपेक्षा मोर पॉझिटिव्ह आहे. जसं मी पोटॅशियम मेटल घेतलं इथे आणि या पोटॅशियम मेटलची रिएक्शन्स कोणासोबत केली? वॉटरसोबत केली. तर नॅचरली हा मोर ॲक्टिव्ह असल्यामुळे रूम टेम्परेचरलाच ही रिएक्शन्स होईल. म्हणजे लो टेम्परेचरला म्हटलं तरी चालतं. लो टेम्परेचरला ह्या रिएक्शन्स होणार आहे की नाही? लो टेम्परेचरलाच रिएक्शन्स होईल. हा पोटॅशियम मोर ॲक्टिव्ह असल्यामुळे हायड्रोजनला डिस्प्लेस करत आणि काय तयार करणार आहे? पोटॅशियम ऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. तर अशा प्रकारे हे हायली ॲक्टिव्ह मेटल असल्यामुळे यांच्यामधून खूप जास्त एनर्जी रिलीज होईल आणि यांची जी सोल्युशन आहे हे आग पकडलं आहे की नाही. अशा प्रकारे
त्यानंतर थर्ड जर आपण अल्कली अर्थ मेटल्स सुद्धा घेतले तर अल्कली अर्थ मेटलची यांच्यापेक्षा थोडी रिएक्टिव्हिटी कमी आहे, पण ते सुद्धा खूप जास्त रिएक्टिव्ह मेटल्स आहेत. म्हणून अल्कली अर्थ मेटल जरी घेतले आपण तरी हे सुद्धा याच प्रकारचे रिएक्शन्स करते. तर कॅल्शियम हा जर असेल आणि आपण यांची वॉटर सोबत रिएक्शन्स केली तर नॅचरली काय करणार आहे, कॅल्शियम डायपॉझिटिव्ह असेल, दोन हायड्रोजन्सला काय करेल, तो डिस्प्लेस करेल. मोर पॉझिटिव्ह असल्यामुळे तो हायड्रोजन्सला डिस्प्लेस करेल आणि काय बनवाल, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होईल विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल, टॉईस करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण हायड्रोजन गॅस तयार करत असतो. आता ह्या ज्या रिएक्शन्स आहेत ह्या रिएक्शन्स खूप जास्त एक्झोथर्मिक असतात. त्याच्यामुळे या रिएक्शनचा जर आपल्याला रेट स्लो डाऊन करायचा असेल, काय करायचा असेल, स्लो डाऊन करायचा असेल, म्हणून रिएक्शनचा जो रेट असतो हा जर काय करायचा असेल, रिएक्शनचा रेट स्लो डाऊन करायचा असेल तर आपण यांचं अमालगमेट मिक्सचर घेत असतो. कोणतं घेत असतो, अमालगमेट मिक्सचर, अमालगमेट मेटलचं मिक्सचर घेत असतो. तर त्यावेळेस ही जी रिएक्शन्स आहेत ती लेस रेट होईल, लेस स्पीड होईल आणि वेगळंच रिएक्शन होणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी आता सोडियम मेटल सोबतच रिएक्शन्स करतो, पण त्याच्यासोबत अमालगम मिक्स करून घेतो आणि त्यावेळेस जर आपण यांना वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केलं तर यांच्यापासून काय तयार होणार आहे, होणार तेच आहे, हे सोडियम हायड्रोजन्सलाच रिप्लेस करणार आहे आणि काय तयार करणार आहे, सोडियम ऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. बट ड्यू टू द अमालगमेट मिक्सचर, अमालगमेट म्हणजे मर्क्युरी असते त्याच्यात, तर अमालगमेट मिक्सचर असल्यामुळे द रिएक्शन रेट बिकम स्लो. या रिएक्शनचा जो रेट असेल, रिएक्शन्स रेट बिकम स्लो, हे काय होईल, स्लो होईल, स्लो रेटनं रिएक्शन करत. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्ह मेटल सोबत रिएक्शन्स करतो. आता जर आपण यांच्यापेक्षा लेस ऍक्टिव्ह मेटल घेतलेत, काय घेतले, लेस ऍक्टिव्ह मेटल्स. आता लेस ऍक्टिव्ह मेटल्स म्हणजे कोणते, जे जसं मॅग्नेशियम मेटल्स आहेत, त्याच्यानंतर ॲल्युमिनियम मेटल्स आहेत, झिंक मेटल्स आहेत, यांची ऍक्टिव्हिटी ॲक्च्युली अल्कली आणि अल्कली अर्थ मेटलपेक्षा कशी असते, कमी असते. त्याच्यामुळे नेक्स्ट आता आपण मेटलसोबतच रिएक्शन्स पाहणार आहोत वॉटरची आणि हायड्रोजन गॅस प्रिपेअर करणार आहोत. पण आता सेकंडमध्ये आपण लेस ऍक्टिव्ह मेटल्स, लेस ऍक्टिव्ह मेटल्स. तर आता लेस ऍक्टिव्ह मेटल्स कोणते आहेत, तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काही सांगतो एक्झाम्पल याचे. झिंक आहे, ॲल्युमिनियम आहे, मॅग्नेशियम आहे, हे लेस ऍक्टिव्ह मेटल्स आहेत. म्हणजे यांची हे हायड्रोजनपेक्षा पॉझिटिव्ह आहेच, मोर पॉझिटिव्ह आहेच, हायड्रोजनला डिस्प्लेस करणारच आहे वॉटरमध्ये, पण नॉर्मली रूम टेम्परेचरला हे रिएक्शन्स होणार नाही, ह्या हीट केल्याशिवाय होणार नाही. म्हणून जे लेस ऍक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांची म्हणजे झिंक, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियमची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, वॉटर सोबत केली, फॉर एक्झाम्पल झिंक मेटल घेतला आणि यांची रिएक्शन्स आपण जर वॉटर सोबत केली तर ही रिएक्शन्स हीट केल्याशिवाय होणार नाही, कारण हे लेस ऍक्टिव्ह मेटल्स आहेत. हा सुद्धा या हायड्रोजन्स आयन्सला काय करेल, डिस्प्लेस करेल, बरोबर आहे की नाही. तर हे झिंक काय तयार होणार आहे, ऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. अशा प्रकारे आपल्याला पण ही रिएक्शन्स हीट केल्याशिवाय होणार नाही. सेकंड आपण अशी जर रिएक्शन्स कोणासोबत केली, मॅग्नेशियम मेटल, मॅग्नेशियम मेटल सुद्धा लेस ऍक्टिव्ह मेटल्स आहे, जरी तो अल्कली मेटल्स आहे पण त्याची ऍक्टिव्हिटी थोडी कमी आहे. आपण याला जर हीट केलं याच्यासोबत, बरोबर आहे, हीटचं साईन द्या किंवा हीट लिहा, तर हे मॅग्नेशियम मेटल मोर पॉझिटिव्ह असल्यामुळे हायड्रोजन्सला डिस्प्लेस करेल आणि मॅग्नेशियम ऑक्साईड बनते विथ लिबरेशन ऑफ H2 गॅस. अशा प्रकारे हायड्रोजन गॅस याच्यामधून काय होईल, लिबरेट होईल. आता थर्ड रिएक्शन जर मी ॲल्युमिनियम मेटल घेतला असता तर ॲल्युमिनियम मेटल ट्रायव्हॅलंट आहे, सर्वांना माहिती आहे की ॲल्युमिनियम बेसिकली ट्रायपॉझिटिव्ह असतो, आहे की नाही. तो 3H पॉझिटिव्हला काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला तयार काय होईल, Al2O3 ऑक्साईड्स तयार होईल, कारण ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन्स करतो म्हटलं तर हे 2 आणि हे 3 घ्यावं लागेल. त्याच्यामुळे इथे जर 3 घेतलं आपण तर इथे काय येणार आपले टॉईस. अशा प्रकारे 3 ऑक्सिजन होतील, तर 3 ऑक्सिजन हायड्रोजन्स किती लिबरेट होऊन जातील, आता 6 हायड्रोजन्स काय होतील, लिबरेट होऊन जातील. म्हणून थ्राईस H2 गॅस काय होईल, याच्यातून लिबरेट होईल.
तर अशा प्रकारे आपण ही रिएक्शन्स बॅलन्स करू शकतो. पण ही रिएक्शन्स नॉर्मल टेम्परेचरला होणार नाही, ही रिएक्शन्स हीट दिल्याशिवाय होणार नाही. त्याचं कारण आहे की हे लेस ॲक्टिव्ह मेटल्स आहे. पण हे जे अल्कली मेटल्स आहे हे खूप जास्त ॲक्टिव्ह मेटल्स आहे, अल्कली अर्थ मेटल्स, अल्कली मेटल्स. तर त्याच्यामुळे हे वेगरसली रिएक्शन्स करतील आणि फायर कॅच करतील. तर त्याच्यामुळे यांची रिएक्शनचा रेट स्लो डाऊन करण्यासाठी आपण अमालगमेट मिक्सचरसोबत याची रिएक्शन्स करत असतो. त्याच्यानंतर व्हेरी लेस ॲक्टिव्ह मेटल, थर्ड जी टाईपची रिएक्शन्स आहेत ते आहे व्हेरी लेस ॲक्टिव्ह मेटल्स, म्हणजे खूपच कमी ॲक्टिव्ह मेटल जे असतात, लेस ॲक्टिव्ह मेटल्स. जसं काही उदाहरण सांगतो मी, व्हेरी लेस ॲक्टिव्ह मेटल्समध्ये आयर्न आहे, निकेल आहे, या टाईपची जर मेटल असेल तर हे इव्हन आपल्याला स्टीम वापरावं लागते. काय वापरावं लागते? स्टीम, वॉटर स्टीम आहे की नाही, वेपर्स, वॉटर वेपर्स, म्हणजे हाय टेम्परेचरला रिएक्शन्स करावं लागते. त्याच्यामुळे फॉर एक्झाम्पल जर ही रिएक्शन्स घेतली मी, एफई सॉलिड मेटलची रिएक्शन्स वॉटरसोबत जर केली आपण, तर जनरली तुम्हाला माहिती आहे की वॉटरसोबत हा जो आयर्न आहे तो नॉर्मल रूम टेम्परेचरले काय करणार नाही, रिएक्शन्स करणारच नाही, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळं याची आपल्याला काय करावं लागेल, स्टीम म्हणजे वॉटर स्टीम सोबत रिएक्शन्स करावं लागेल. आणि आपल्याला काय भेटणार आहे, Fe3O4 असं एक ऑक्साईड भेटेल, फेरस ऑक्साईड भेटेल विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस. काय होईल, हायड्रोजन गॅस. असं करण्यासाठी आपल्याला इथे 4 द्यावं लागेल, इथे थ्राईस द्यावं लागेल, आहे की नाही, 4. त्याच्यामुळे हायड्रोजन्स किती होतील, 4H2 लिबरेट होतील. तर या प्रकारे ही जी मेथड आहे, या मेथडमध्ये आपण जे डायहायड्रोजन्स तयार करून राहिलेलो आहे ना, व्हेरी लेस रिएक्टिव्ह मेटल्स, तर हे वॉटर कोणतं पाहिजे आपल्याला, स्टीम, आणि व्हेरी हाय टेम्परेचरला हे रिएक्शन्स करावं लागेल, आहे की नाही, तरच हे रिएक्शन्स होईल. तर या ऑक्साईडला आपण फेरिक अँड फेरस ऑक्साईड म्हणत असतो, फेरस ऑक्साईड, अशा प्रकारे. त्यानंतर ही जी मेथड आहे, ज्या मेथडनुसार आपण हे डायहायड्रोजन प्रिपरेशन्स करत असतो, तर लार्ज स्केल प्रिपरेशन्स ऑफ डायहायड्रोजन्स, जास्त प्रमाणात जर आपल्याला डायहायड्रोजन्स तयार करायचं असेल तर या मेथडनुसार केल्या जात असते, व्हेरी लेस रिएक्टिव्ह मेटलसोबतची रिएक्शन्स करून. तर या प्रोसेसला आपण लेन्स प्रोसेस म्हणत असतो. दिस प्रोसेस इज कॉल्ड, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, लेन्स प्रोसेस म्हणतो, फॉर द प्रिपरेशन्स ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ डायहायड्रोजन्स. तर अशा प्रकारे आपण मेटलसोबत यांच्या रिएक्शन्स केल्या. तर मेटल्समध्ये आपण वॉटरची जी रिएक्शन्स आहे, कोणासोबत, मेटलसोबत. तर मेटल्समध्ये पहिली जी रिएक्शन्स आहे ते व्हेरी ॲक्टिव्ह मेटलसोबत, म्हणजे अल्कली मेटल्स किंवा अल्कली अर्थ मेटल्स. एक्झोथर्मिक रिएक्शन असते, वेगरस रिएक्शन होते, कॅच द फायर कॅच करते, बरोबर आहे. त्याच्यामुळे या रिएक्शनचा रेट स्लो डाऊन करण्यासाठी आपण अमालगमेट मेटल्स घेतो आणि रिएक्शनचा रेट स्लो करतो. सेकंड आपण लेस रिएक्टिव्ह मेटल घेणार आहोत, झिंक, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम. तर यांची रिएक्शन्स करत असताना हीट करावं लागणार आहे वॉटरसोबत, तरच हायड्रोजन गॅस लिबरेट होईल. आणि व्हेरी लेस रिएक्टिव्ह मेटल्स मीन्स आयर्न, निकेल, हे हाय टेम्परेचरला, म्हणजे इव्हन स्टीम, वॉटर स्टीम असली पाहिजे, त्याच कंडिशन्समध्ये रिएक्शन्स होईल. आणि दिस प्रोसेस फॉर द प्रिपरेशन्स ऑफ डायहायड्रोजन्स, लार्ज स्केल डायहायड्रोजन प्रिपरेशन्स करण्याची ही मेथड आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द लेन्स मेथड्स. यालाच आपण काय म्हणतो, लेन्स मेथड्स म्हणत असतो. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. तर अशा प्रकारे आपण वॉटरसोबत रिएक्शन्स करून मेटलची हायड्रोजन गॅस काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो. आता सेकंड मेथड पाहिजे आहे, इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. कोणाचं इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे, वॉटरचं, आणि हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करू. सुरुवातीला आपण वॉटरच्याच रिएक्शन्स मेटल किंवा मेटल हायड्राईडसोबत करून हायड्रोजन गॅस प्रिपेअर करून राहिलो, कारण वॉटर हा मेन सोर्स आहे आपल्याला हायड्रोजनसाठी. आणि म्हणून काही मेटलच्या रिएक्शन्स वॉटरसोबत करून आपण हायड्रोजन गॅस तयार करणार आहोत. मेटल हायड्राईडची रिएक्शनसुद्धा वॉटरसोबत केल्यावर हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करणार आहोत. आणि फायनली इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, वॉटरमध्ये इलेक्ट्रिक करंट देऊन वॉटरमधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा सेपरेट करणार आहोत. याही प्रकारे आपण डायहायड्रोजन म्हणजेच हायड्रोजनचं प्रिपरेशन्स करणार आहोत.
तर नेक्स्ट मेथडमध्ये आता आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर, इलेक्ट्रोलिसिस वॉटरचं करू आणि हायड्रोजन गॅसचं प्रिपरेशन्स करू. ओके.